मित्रांनो नमस्कार, माझं नाव मोहन आहे. अक्कल दारोडा आहे मी. अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या बीममध्ये आहे म्हणून मी आजही सकाळपासून काय दारू प्यायलेलं नाही आहे. आणि असा दिवस माझ्या आयुष्यात कधी येईल असं मला खरं सांगायचं तर कधीच वाटलं नव्हतं. आज नवीन बांधव आहे. मी रोज दारू प्यायचो, मी यथेच्छ दारू प्यायचो. माझ्या घरचं वातावरण खूपच डिस्टर्ब झालं होतं. मला कळत होतं पण वळत नव्हतं. मीच माझ्या पैशाची चोरी करत होतो. चोरी म्हणजे मी स्वतःला फसवत होतो थोडक्यात. आणि तोंडात भाषा मात्र अशी होती माझ्या की लाथ मारीन तिथं पाणी काढून. आणि अशा सगळ्या ह्याच्यामध्ये आहे ना, मी लहान खड्डा बुजवण्यासाठी मोठा खड्डा करत होतो. आणि मी अडकत चाललो होतो त्या दुष्टचक्रात, आपण म्हणतो ना तसं अडकलो होतो मी. आता ह्याचा अर्थ फक्त एवढ्या लाखो रुपयाची फक्त मी दारू पित होतो का, तर असं नव्हतं. मी इतक्या लाखो रुपयाची दारू प्यायलेली नाही आहे. मी मेलो असतो नाही तर. पण दारूनी माझ्या बाबतीत काय झालं तर दारूनी मला सातत्याने बेसावत ठेवलं. मी माझ्या अंगात असलेल्या खोट्या मोठेपणामुळे मी वेळोवेळी नवीन खड्ड्यात पडत राहिलो. आणि चार लोक मला परत हो सर वगैरे असं काय म्हणायचं त्याला फुगवायचे. आणि मला ते खरं वाटायचं. मला आपला कोण आणि बाहेरचा कोण हे कळत नव्हतं. माझ्या बायकोनी आणि माझ्या मुलांनी मला खूप सांभाळून घेतलं. माझ्या वडिलांनी एवढा मोठा बंगला बांधून ठेवला आहे. ते मला म्हणायचे, अरे तू नीट वाग, साधं बघ ना तू, बाकी काय करू नको, तू रात्री आमच्याबरोबर जेवायला तू थांबत जा, आमची एवढीच अपेक्षा आहे. आणि मी कसा रात्री त्यांच्याबरोबर जेवीन ना. ते ड्रिंक्स घेत नव्हते. आणि माझी तर संध्याकाळी 3 सांज झाले की ड्रिंक्स घ्यायची वेळ होती. प्यायचो बदा पण शब्द सगळे ड्रिंक्स वगैरे असे असायचे. हा म्हणजे कारण माझ्या तोंडामध्ये शेवटपर्यंत असं होतं की आय कॅन कंट्रोल. मला कुठं थांबायचं ते कळतं, मला कधी थांबायचं ते कळतं. and I can control myself. I can manage the things. इथं आल्यावर पहिल्यांदा मला एक वाक्य ऐकायला मिळालं, I cannot manage anything except my pain. मी माझं दुःख किंवा वेदना मॅनेज करण्यापलीकडे मला काहीही येत नाही. एकेकाळी इतक्या चांगल्या शाळेत शिकलेला, एवढ्या चांगल्या कॉलेजमध्ये शिकलेला उत्तम विद्यार्थी मी, मेरिटमध्ये येता येता थांबलो मी, म्हणजे हुकलं माझं ते. इथं आल्यावर मला आयुष्यात प्रथम कळलं की तू कितीही हुशार असलास तरी तू शहाणा नाही आहेस. काय बोलताय राव तुम्ही. म्हणजे समोरचा काय बोलतोय ह्याच्यावरती विचार करण्याची पात्रता मी घालवून बसलेला माणूस होतो. आणि त्यामुळे मी वेळोवेळी खाली खाली जात होतो. पण मला चेअरमननी आत्ता विषय दिलाय तो ह्याला उपाय आहे, बरोबर ना.
तर ह्याला काय उपाय आहे, ह्या शोधामध्ये मी गावभर फिरत होतो. मी किर्लोस्करमध्ये नोकरीला होतो, त्यामुळे भारतभर सर्वत्र माझं नेटवर्क मोठ्या प्रमाणावर तेव्हापासनं, म्हणजे मी भारतभर सर्वत्र दारू पिऊन धुमाकूळ घातलेला आहे असं मला सांगायचं आहे. पण मी म्हणायचो माझं नेटवर्क कसलं आहे, पण त्याच नेटवर्कचा उपयोग कसा करून घ्यायचा याचाही मी प्रयत्न करून बघितला. पण मला दारू सुटेल, मानसिक स्वास्थ्य येईल, माझी बायको हसेल, असं काय मला कुठं जडीबुटी म्हणा किंवा मंत्रतंत्र म्हणा किंवा इतके रुपये दिले म्हणजे बायको इतके दिवस हसते, असं काय कुठं सापडलं नाही. आणि थकलो होतो, खरं सांगायचं तर मी थकलो होतो. पण आत्ता प्रियदर्शन म्हणत होता तसा आजार जो आहे ना, एक तर हे आजार बिजार काही नाही आहे बरं का, असं मला वाटत होतं. पण तेवढ्यात कोणतरी म्हणलं अगदी तुला आजार जर मान्य नसेल ना, थोडीशी डिसऑर्डर आहे म्हण ना. हां 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 डिसऑर्डर आहे म्हणजे जसं काय मला इंग्लिशच ना, असंच काहीतरी, आय एम डिफरंट असं मला वाटायचं. आणि मग मी विचार करायला लागलो, नंबर ऑफ मीटिंग्स माझ्या वाढत गेल्यावर विचार करायला लागलो की खरंच डिसऑर्डर आहे का माझ्या मनात. तर मला कळलं आहे. मग ह्याला उपाय काय आहे, तर ह्याला सगळ्यात सोपा उपाय मला सापडलेला आहे. कारण मी काय पहिल्या दिवशी थांबलेला मेंबर नाही आहे. 8 महिने रगड उठाभाषा काढल्या मी. आणि माझ्या असं लक्षात आलं की याला उपाय आहे, आणि तो म्हणजे संगत बदलणे. आणि मी सारखा उठाभाषा काढत होतो, याचा अर्थ मधनं थांबत होतो. आणि दुर्दैवाने मी म्हणत होतो आता पितोय का मी, आता घरातच असतो ना. हे लोक मला तेच सांगत होते की अरे संगत बदल तू. नाही पण घरातच असतो ना. अरे घरात असतो म्हणजे तू घरच्यांच्या संगतीचा तुला उपयोग नाही आहे. तू परत परत उठाभाषा काढतोय, पडतोय, याचा अर्थ तुला घरच्यांच्या संगतीचा उपयोग होत नाही. मग काय आता मी कोंडून घेऊ का घरात स्वतःला. तर ते म्हणले तरी काय होणार आहे, तर तू तुझ्या संगतीत राहशील. हो पण म्हणजे पितोय का. या लोकांनी मला सांगितलं तू परत पितोय का हे विचारू नको. प्यायची नसतेच खरं सांगायचं तर. तुझा पितोय का म्हणजे काय, तुला काय हार घालू का बेट्या म्हणला, का मिरवणूक काढू तुझी पित नाही म्हणून. तू का वारंवार पितोय, थांबलेली दारू थांबलेली का राहत नाही आहे, याच्यावर उपाय काय. तर त्याला उपाय संगत बदलणे. संगत म्हणजे काय रे, ते संगत म्हणजे काय हे सुद्धा कळायला मला या बाकावर बसायला लागलं. संगत म्हणजे मी ज्यांच्या संगतीमध्ये आहे ते जसं वागत आहेत तसं वागायचा प्रयत्न करणं म्हणजे त्यांच्या संगतीत राहणं. आता इथं तर सगळे थांबलेले दिसायचे मला, आणि मी उठाबशा काढणारा. मग असं का होतंय, काय उपाय आहे. तर ते म्हणले बोल अरे तू एकदा कोणाला तरी विचार माझं का असं होतंय. मला धीर होत नव्हता. मी जेव्हा याला विचारेन यार नाही राव मला जमत नाही अजून का, तर मला वाटायचं हा मला हसेल आणि हा अजून 4 जणांना सांगेल हे याला जमत नाही आहे. तर इथं तसं नसतं. मला फोन करा म्हणजे थांबायला.
आणि मग माझी भीड चेपली. त्याचं एकच कारण, काहीही विचारलं ना तरी हे लोक मला सरळ आणि व्यवस्थितरित्या उत्तर द्यायचे. ते मला पटो अगर न पटो, आणि ते उत्तर देण्याच्या अगोदर नेहमीच एक वाक्य असं बोलायचे जयंतराव. ते म्हणायचे, अरे आम्ही असेच होतो. तर 12 वर्ष पूर्ण झालेला माणूस, ज्याला 90 दिवस पण झाले नाहीत, त्याच्याशी तेवढ्याच मनमोकळेपणाने आणि प्रेमाने बोलतोय आणि म्हणतोय मी असाच होतो. तर मग मी विश्वास ठेवायला लागलो. मला खोटं वाटायचं त्याला 12 वर्ष झाली ते, कारण मला होत नव्हती. माझ्यावर विश्वास मी घालवला होता, त्यामुळे समोरच्यावर विश्वास ठेवत नव्हतो. आणि मग काय झालं, याला उपाय आहे. म्हणजे ह्या उपाय केल्यावर काय होतं, तर दारू थांबते. दारू थांबल्यावर काय होतं, तर केमिकल लोचा ज्याला आपण म्हणतो ना आपल्या भाषेत, तो हळूहळू 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 बदलत जातो. विचार बदलायला लागतात. विचार बदलले की कृती बदलायला लागते, आणि कृती बदलली की त्यातनं मिळणारे रिटर्न्स बदलायला लागतात. माझी बायको कधीच हसेल असं मला वाटत नव्हतं. पहिलं वर्ष होत आलं तरी माझ्या बायकोचा चेहरा कायम दुर्मुखलेला असायचा, आणि काय झालं की ती वस्कन अंगावर यायची. आणि मला वाटायचं चायला आता मी पीत नाही आहे, काय नाही, पुढच्या महिन्यात वर्ष होणार आहे, तरी माझं घर का आनंदी नाही. एक दिवस मी इथं विचारलं त्यांना, म्हटलं माझी बायको कधी हसत नाही. टी व्हीवरती काही छान विनोदी सिनेमा लागला असला, काही असला तरी पूर्वी ती खळखळून हसणारी मुलगी आता हसणं बंद केलं तिने. त्यावेळेला आमच्या प्रद्युम्नाने मला सांगितलं होतं, तुमच्या घराला शेजार पाजारचे हसतात का रे, हे एकदा तपासून बघ. बॉम्ब फुटला होता माझ्या ढोंगणाखाली, कारण त्यांनी टू द पॉइंट उत्तर दिलं होतं. मी जरी दारू पीत नसलो तरी माझा आक्रस्ताळेपणा, नको ते, नको तेव्हा, नको तितकं, नको त्याच्याशी बोलणं, हे सगळं चालू होतं माझं. मग आता काय करू. आज नवीन बांधव आहे म्हणून सांगतो, आज तुम्ही भाई अशा ठिकाणी आलेले आहात की तुमच्या जीवनात असलेल्या व येणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं या वर्गात मिळतात. मी वेडा नक्की नाही आहे, 25 वर्ष झाली तरी इथं येत राहतोय, कारण मला माहिती आहे इथं नेमकं काय मिळणार आहे मला. यू नेम द क्वेश्चन अँड यू गेट द आन्सर. काही विचारा, काही. माझं स्वप्न प्रचंड पैसेवालं व्हायचं होतं, पण किती पैसेवालं याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. मला बलदंड आणि पैलवान व्हायचं होतं. मी आलो तेव्हा 43 वर्षाचा होतो. एवढी ढेरी झालेली होती माझी, गर्दन मोठी होती, गालफाडांवर आणि चेहऱ्यावर मजबूत होतो मी. पण इथं आल्यावर मला एक दिवस ऐकायला मिळालं, हे जे तुला वाटतंय ना आरशासमोर दाढी करायला उभं राहिल्यानंतर आपण फार बलदंड आहोत, तो बलदंडपणा नाही, त्याला सूज म्हणतात शरीरावर आलेली. म्हणजे माझ्या मनातले एक 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 गैरसमज दूर व्हायला लागले, आणि ह्यांच्या शेअरिंगमुळे मी करेक्ट ट्रॅकवर चालायला लागलो. आता मला तो ट्रॅक सोडायचा नाही आहे. नुसती दारू पिणं किंवा थांबणं एवढ्यापुरतं या मीटिंगचा व्याप्ती नाही आहे.
संपूर्ण जीवन बदलून जातं इथं येत राहिलेल्या माणसाचं. बोलायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.